नमस्कार, मी आहे प्रियंका. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्याच्या मराठी ब्लॉगमध्ये. तर काय मैत्रिणींनो, कसं वाटतं आजचा लूक? आजची जी साडी आहे ती आहे गजलक्ष्मी, पण महेश्वरी नाही चंदेरी. त्यातल्या त्यात गजलक्ष्मी चुडी चंदेरी साडी. एक महेश्वरीचं असं पॅटर्न जे तुम्हाला खूप आवडलं आणि तेच मी चंदेरीमध्ये आणलंय. तुम्ही हे सगळे व्हिडिओज बघू शकताय. अगदी सुरेख प्रमाणात ही साडी बनवली. आधी सगळ्यात पहिले विचार विनिमय झाला, केवढं फॅब्रिक यामध्ये वापरू शकतो हे ठरवलं. त्याच्यानंतर मग याच्यामधली बॉर्डरचा विषय आलाय, की यामध्ये आपण कोणती बॉर्डर द्यावी. तर मी सगळ्यात पहिले सांगितलं, की जर चुडी बॉर्डर या चंदेरीमध्ये बसेल, तरच ही साडी मला हवी आहे बनवून. आणि खरोखर यामध्ये चुडी चंदेरी ही बॉर्डर बसली आणि सुंदर गजलक्ष्मी तुमच्यासोबत आम्ही आणली. म्हणजे आजपर्यंत हे पॅटर्न, हे कॉम्बिनेशन पहिल्यांदाच मी आणलंय. त्यामुळे बघून कुठे सापडेल का हा विचारच किंवा हा विषयच येत नाही. तुम्ही एकूणता एक असाल ज्यांच्याकडे ही सुंदर साडी असू शकते, ती म्हणजे गजलक्ष्मी चुडी चंदेरी सिल्क. अगदी सुंदर. सिल्क नाही म्हणणार मी, कारण याच्यामध्ये कॉटनचं प्रमाण अधिक आहे, जरीचं प्रमाण आहे. ही एक सुंदर साडी आहे, जी स्वतःमध्ये छान, मस्त, उत्तम आहे. या साडीचं जे लुक आहे ना, ते फक्त एकदा नेसून बघा. अशी खानदानी साडी आहे, की तुम्हाला साडी अंगावर टाकल्या-टाकल्या तिचं लुक समजणार. या साडीचा पदर, कारण असं म्हणतात, की मोकळ्या पदरापेक्षा बाईच्या अंगावरचा जो खांद्यावरचा जो पदर आहे, तो जास्त वैभवशाली दिसतो आणि हा असा सुंदर वैभवशाली पदर आहे. 5,500 या साडीची प्राइस आहे. अतिशय सुंदर साडी आणि अतिशय सुंदर या साडीचं काम. सगळ्यात पहिले हिचं आपण बुट्टा बघूया. सुंदर बुट्टे दिलेले आहेत. अतिशय छान असे मस्तपैकी रेशम आणि जरी या दोघांचं काम याच्यामध्ये केलेलं आहे. एक सुंदर अतिशय उत्कृष्ट पदर यामध्ये दिलेला आहे आणि साडी स्वतःमध्ये भारी आणि छान आहे. 5,500 साडीची प्राइस आहे. आता नवीन कलेक्शन आहे त्यामुळे खूप लिमिटेड एडिशन आहे. फक्त 4 कलर दाखवणार आहेत. बघा कोणता आवडतो. त्या रंगामध्ये पहिल्यांदा नीलम फिरोझी कलरचं सुंदर ब्लाउज आणि कॉन्ट्रास्ट दिलंय. साडी इतकी छान आहे, की याचं कॉम्बिनेशन बघूनच तुम्ही हिरवा रंग यावेळी सगळ्यात पहिले चॉईस कराल असं मी म्हणेन. खरं मला हिरवाच नेसायचा होता. पण म्हणजे याचं याचं तर असं आहे, की इतकं सुंदर आहे, की या साडीला पहिले रनिंग ब्लाउज दिलं होतं. पण नाही, मी सांगितलं मला रनिंग ब्लाउज नकोच आहे याच्यामध्ये. मला याच्यामध्ये सुंदर असं छान ग्रीन कलरचं ब्लाउज हवं, फिरोझी कलरचं ब्लाउज हवं आहे आणि त्यामुळे सुंदर असं याचं फिरोझी कलरचं ब्लाउज, सुंदर अशी साडी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साडीचं जे लुक आहे ना, ते इतकं मला म्हणजे मी या साडीसाठी याच्या पदरासारखं हे जे ब्लाउज आहे, ते नंतर बनवून घेतलं कारण मला एक खूप स्पेशल कॉम्बिनेशन हवं होतं आणि पूर्ण हँडलूम साडी आहे. 5,500 हा रंग बघितला ना, की मला असं होतं, "आई गं, किती गोड कलर आहे." आणि प्रत्येकामध्ये त्याच्या साडीच्या रंगानुसार बुट्टे दिलेत बरं का. म्हणजे आता ही जी साडी आहे हिच्यामध्ये पूर्ण जरीचे बुट्टे आहेत. का? कारण साडीचा रंगच इतका भारी आहे, की याच्यावर फक्त असा सोनेरी रंगच चमकणार आणि प्रियंका चंदेरी आहे, साडी फुगेल का? तर अजिबात नाही मैत्रिणींनो. खूप सुंदर, सुरेख, मस्त, उत्तम रिच लुकची साडी आहे. दिसताना अतिशय बेस्ट आहे आणि सुंदर साडी रनिंग ब्लाउज आवर्जून सांगितलेलं होतं मी, की मला हा रंग हवाय. कारण इतक्या डार्क मेहरून ना असं मला ब्लॅकचं कॉम्बिनेशन हवं होतं जे खूप क्लासिक लुक देईल आणि क्लासिक साडी हवी होती चंदेरीमध्ये. एक्झॅक्टली तेवढी क्लासिक साडी आहे आणि अगदी सुंदर असं ब्लाउज आहे. म्हणजे प्रियंका आता ही साडी आम्ही कुठे-कुठे नेसावी. तर मैत्रिणींनो, तुम्ही ही साडी फंक्शनमध्ये सुद्धा आणि ऑफिसमध्ये सुद्धा दोन्हीही ठिकाणी कॅरी करू शकतात. कारण साडीचे जे काठ आहेत ना, ते इतके सुंदर दिलेले आहेत आणि चंदेरी म्हटलं म्हणजे प्रश्न संपतो मैत्रिणींनो. यापेक्षा सुंदर साडी जगामध्ये दुसरी कोणतीच नाहीये. ही एवढी सुंदर साडी आहे आणि एवढं मला नक्की माहितीये, की ह्या साडीचं जे लुक आहे ते इतकं भारी आहे. शेवटपर्यंत भरीव आहे. मस्त कॉन्ट्रास्ट असं ब्लाउज दिलंय. अगदी सुंदर साडी आहे आणि कॉन्ट्रास्ट मी तुम्हाला सांगितलं ना, की आवर्जून हे 2 कॉन्ट्रास्ट ठेवलेत. कारण सगळ्यात आधी लोकांना जे आवडतं ते कलर बनवलेत, तर मग त्यांची घेण्याची इच्छा वाढते आणि मग बरेच कलर बनवता येतात त्याच्यामध्ये. हँडलूम साड्यांचं कामच असं आहे, की हातमागावर बनण्यासाठी ना फक्त हेच एक गोष्ट आहे, की अशा पद्धतीचं काम आणि अशा पद्धतीचं लूक याला द्यावं लागतं. साडी अत्यंत सुंदर आहे, सुरेख आहे आणि बेस्ट असं हे कलेक्शन आहे आणि खरोखर अशा ज्या साड्या आहेत त्या खूप सुंदर आणि सुरेख दिसतात. छान असं कलेक्शन आहे, मस्त कॉन्ट्रास्ट असं ब्लाउज असा होता आजचा ब्लॉग आणि हो, ज्यांनी आजच्या चंदेरी घेतल्या त्यांच्यासाठी एक सुंदर बांगड्यांचं म्हणजे सेम मी वेअर केलेली जशी साडी आहे ना, एक्झॅक्टली तसं मीना काम आहे आणि खूप सुंदर असे राजस्थानी स्टाईलचे तोडे मी याच्यावर घातलेले कारण बऱ्याचदा चंदेरीवर कसं काय नेसावं किंवा काय ज्वेलरी वापरावी ती कळत नाही. तर आजची ज्वेलरी अतिशय सुंदर आणि छान. तर असं आजचं कलेक्शन आहे आणि आय होप की याचं कलेक्शन तुम्हाला नक्कीच आवडलं असेल तर प्लीज शेअर करा, सबस्क्राईब करा. रोज संध्याकाळी 4:30 ते 5:30च्या मध्ये माझं लाईव्ह असतं. नक्की जॉईन करत जा. जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट्स करा आणि आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. थँक सो मच.